नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे आस्वाद जेवणाचा या माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवूया 24 तास मौसूद राहणारे असे उकडीचे मोदक. यात मी पिठी कशी तयार करायची ते सांगितलेले आणि बारीक सारीक अशा टिप्स सांगितलेल्या आहेत. रेसिपी अगदी सोपी आहे. जास्त वेळ वाया न घालवता चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. उकडीचे मोदक बनवताना सर्वात प्रथम आपल्याला पिठी तयार करावी लागते. त्यासाठी मी इथे अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही आंबेमोहर पण तांदूळ घेऊ शकता किंवा जाड कोणताही तांदूळ घेऊ शकता, काहीच हरकत नाही. पण इंद्रायणी तांदळाला सुवासिकपणा असतो आणि चिकटपणाही राहतो. त्यामुळे पारी करताना आपली मोदकाची पारी करताना पारी एकदम मऊसूद होते आणि चिकट पण होते आणि खायला पण सुवासिक मोदक लागतो आपल्याला. त्यामुळे शक्यतो इंद्रायणी तांदूळच घ्यायचे. इंद्रायणी तांदूळ खायला पण छान लागतो. आणि तसाच मी इथं अर्धा किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. समप्रमाण घेतलेले आहे मी. तुम्ही कोणताही जाड तांदूळ घेऊ शकता. हे तांदूळ मी स्वच्छ असे निवडून घेतलेले आहे आणि 2-3 वेळा पाणी घालून आपण ते स्वच्छ असे धुवून घ्यायचे. 3 वेळा पाणी घालून मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तांदूळ घेताना शक्यतो नवीनच तांदूळ घ्या, म्हणजे आपले मोदक मऊसूद तयार होतील. आणि आता आपण हे तांदूळ चाळणीमध्ये घालून त्याच्यातलं पाणी काढून घेत आहोत. तांदळातले पाणी मी सर्व गाळणीने काढून घेतलेले आहे. आता आपण हे तांदूळ एका सुती कपड्यावर पसरून 2 ते 3 दिवस फॅनखाली चांगले सुकवून घ्यायचे आणि गिरणीमधून त्याची बारीक अशी पिठी तयार करून आणायची. तांदूळ आणण्यासाठी मी इथे सुती कपडा घेतलेला आहे. तांदूळ एकदम असं पातळ पसरून 2 ते 3 दिवस मस्त फॅनखाली सुकवून घ्यायचा. जास्त ओले व तांदूळ दळून नाही आणायचे. दोन ते 3 दिवसात आपले तांदूळ मस्त वाळून जातात. उकडीचे मोदक तयार करण्यासाठी आपण पहिल्यांदा सारण तयार करून घेऊया. त्यासाठी इथं मी थोडंसं जाड तळाचे भांडे घेतलेले आहे. भांडे म्हणजे पातेले, ते गरम करायला ठेवले आहे. त्यात मी 1 ते 1.5 चमचा आपलं साजूक तूप घालून घेणार आहे. आपले तूप हलकेसे गरम झाल्यानंतर त्यात मी 1 कप खोवलेलं नारळ घालून घेणार आहे. खोवलेला ओला नारळ घातलेला आहे मी इथं. तुमच्याकडे जर खोवलेलं यंत्र असेल तर तुम्ही त्याने नारळ खोवून घ्यायचं आणि यंत्र नसेल तर आपलं विळीने किंवा विळ्याने ते असं बारीक करून घ्यायचं. आणि विळ्याने पण जर तुम्हाला हे नारळ खोवून घेता येत नसेल तर आपण किसणीने असं किसून घ्यायचं आहे नारळ, ओलं नारळ, आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ते कमी जास्त करत फिरून घ्यायचं. म्हणजे आपलं रवळ असं नारळ तयार होतं. डायरेक्ट जाड नारळ, किसलेलं नारळ घालायचं नाही. आपले हे मिश्रण मंद आचेवरच परतून घ्यायचं. तुपामध्ये जीव असं छान 1 ते 2 मिनटं छान असं हे मिश्रण आपलं परतून घ्यायचं. जोपर्यंत आपल्या नारळातला कच्चेपणा दूर होत नाही तोपर्यंत 1 ते 2 मिनटात हे मिश्रण आपले छान मस्त असे परतले जाते. आपल्या ओल्या नारळात ओलसरपणा असतो, तो निघून जाण्यासाठी 2 ते 3 मिनटं हे नारळाचा किस आपण असा परतून घ्यायचा. नारळाचा किस जास्त वेळ परतत बसण्याची काहीच गरज नाही. जोपर्यंत याच्यातला आपला ओलसरपणा निघून जात नाही तोपर्यंत हा नारळाचा किस परतून घ्यायचा. 1 ते 2 मिनटातच हा आपला नारळाचा किस असा घट्ट झालेला आहे.
2 ते 3 मिनटं किस परतल्यामुळं आपल्या नारळातला कच्चेपणा दूर होतो आणि ओलसरपणा पण निघून जातो. नारळामध्ये असं ओलापणा जास्त असतो. तो व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यातला कच्चेपणा पण निघून जाईल आणि आपलं सारण असं ओलसर तयार होणार नाही. त्यामुळं 2 ते 3 मिनटं आपले हे सारण परतण्याची गरज आहे आपल्याला. 2 ते 3 मिनटं हे सारण मस्त असे परतले गेले आपले मिश्रण. आता मी इथे अर्धा कप गूळ घालून घेत आहे. गूळ हा मी किसणीने किसून घेतलेला आहे. इथं मी 1 कप नारळाचा किस घेतलेला होता, ओला नारळ. त्यासाठी मी इथे अर्धा कप गूळ वापरलेला आहे. तुम्ही एखाद्या भांड्याचं प्रमाण सेट करून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही हे प्रमाण ठरवा. गुळाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला जसं गोडपणा पाहिजे त्या पद्धतीने. आणि गूळ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे 1 ते 1.5 मिनटं मंद आचेवर असं परतून घ्यायचं. छान याच्यातला गूळ असा विरघळून द्यायचा. गूळ विरघळण्यासाठी किसणीनेच किसून घ्यायचा, म्हणजे तो पटकन विरघळला जातो. किंवा आपल्या सुरीने त्याचे छान असं बारीक कापून घ्यायचा तो गूळ. डायरेक्ट गूळ टाकायचं नाही, ते खडे त्याच्यात विरघळले जाणार नाही. आपला गूळ मस्त असं विरघळला गेला आहे. इथे माझ्याकडून ना खसखस परतायची राहून गेली, त्यामुळे मी तर थोडंसं हे आपलं मिश्रण एक साईडला करून घेत आहे आणि त्यात अर्धा चमचा तूप घालते थोडंसं. आणि त्या तुपामध्ये 1 चमचा मी इथं खसखस परतून घेत आहे. तुम्हाला आपल्या सारणामध्ये सुकामेवा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. थोडेसे काजू आणि बदामाचे काप याच्यात घालू शकता तुम्ही. ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. हे मिश्रण मी परत एकजीव करून घेतले आहे. आपला गूळ छान असा विरघळला गेला आहे. हे मिश्रण जास्त वेळ पण परतायची गरज नाही, कारण नंतर तो गूळ आपला असा कडक तयार होऊन जातो आणि आपलं सारण कडक तयार होते. गॅस बंद करूया. आणि इथं मी अर्धा चमचा वेलची पूड आणि थोडंसं जायफळ घेतलेलं आहे, ते घालून घेत आहे. पुन्हा एकदा आपले मिश्रण एकजीव करून घेऊया. मस्त असे आपले मिश्रण तयार झालेले, परफेक्ट असे आपले सारण इथं तयार आहे. छान सुरेख असा कलर आलेला आहे आपल्या सारणाला. इथं मी आता हे मिश्रण एका ताटात थंड होण्यासाठी काढून घेणार आहे. मोकळे मऊसूद आपले असे सारण तयार झालेले आहे. मस्त असा त्याला रवळापणा आलेला आहे. आता हे सारण आपण थंड होण्यासाठी जरा वेळ साईडला ठेवून देऊया आणि उकडीची तयारी करूया. काढण्यासाठी इथं मी अर्धी वाटी पाणी घातलेले आहे आणि अर्धी वाटी दूध घालून घेणार आहे. आपण या पाण्याला आता एक अशी खळखळून उकळी काढून घेऊया. तुम्हाला जर पूर्णपणे पाणी वापरायचं असेल तर तुम्ही पूर्णपणे पाणी वापरू शकता, किंवा पूर्णपणे दूध वापरायचं असेल तर दूध वापरू शकता, किंवा अर्ध पाणी अर्ध दूध असं पण करू शकता. पण दूध घातल्यामुळं आपली मोदकाची पारीला असा पांढरा शुभ्र छान असा कलर येतो आणि त्याची चव पण खूप छान लागते. आता आपल्या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे, त्यासाठी मी इथं पाव चमचा मीठ घालून घेत आहे. दूध घातल्यामुळं मी मीठ शेवटी घालत आहे. आणि इथं अर्धा चमचा साजूक तूप घालून घेणार आहे आणि असं मस्त एक खळखळून उकळी येऊन देऊ.
जितके पीठ घेणार आहोत तितकेच आपण पाणी घ्यायचं आहे. एखादी वाटी आपल्या घरातलं एखादं भांडं सेट करायचं आणि जी एक वाटी जर पीठ घेणार असेल तर तुम्ही एक वाटीच हे आपलं परफेक्ट पाणी किंवा दूध असं घेऊ शकता. जितकं पीठ तितकंच पाणी असं प्रमाण तुम्ही घेऊ शकता. आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली, खळखळून मस्त उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम थोडीशी कमी करूया आणि इथं जे एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते घालून घेऊया आणि पटकन असं हे एकजीव करून घेऊया. असं मस्त एकजीव करून घ्यायचं, पाण्यामध्ये सतत परतत राहायचं आहे. हे मिश्रण मस्त एकजीव करून घेऊ पिठाचं आणि पाण्याचं. एकजीव झालेलं आहे. गॅस बंद करूया आणि 10 ते 12 मिनिटासाठी आपण याची मस्त अशी वाफ काढून घेऊया. झाकण ठेवते मी इथं. झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटाची एक छान अशी वाफ काढून घेऊया. 10 मिनिटं झालेली आहे. आपले पीठ मस्त असे वाफवलेले गेले आहे. आता आपण हे एका ताटात काढून घेऊया. ताटाला मी असं थोडंसं साजूक तूप लावून घेणार आहे. ही उकड गरम गरम असतानाच मळून घ्यायची. थंड झाल्यानंतर त्याच्या गठोळ्या मोडणार नाही, त्यामुळं आपल्याला ही उकड गरम गरम असतानाच मळून घ्यायची आहे. ही मी स्पॅच्युलाच्या मदतीने याच्यातल्या अशा गठोळ्या मोडून घेत आहे. हाताला जर चटके बसत असेल तर तुम्ही एखादा ग्लासचा किंवा वाटीचा वापर करू शकता. मी स्पॅच्युलाच्या मदतीने हे पीठ असं एकजीव करून घेत आहे. मी आता हे पीठ हातानेच असं मस्त एकजीव करून घेत आहे. पिठाला आपलं थोडंसं पाणी लावून घ्यायचं. कोमट पाणी लावलं तरी चालेल किंवा आपलं नेहमीचं रोजचं रूम टेम्परेचरचं पाणी वापरलं तरी चालेल. मस्त एकजीव करायचं आणि 5 ते 6 मिनटं हे छान असं हे पीठ मळून घ्यायचं. जितकं आपण हे पीठ छान मळल तितकीच आपली पारी छान तयार होती. एकजीव करायचं हे. जोपर्यंत हे आपलं एकजीव होत नाही तोपर्यंत हे छान असं मळून घ्यायचं. 6 ते 7 मिनटं मी मस्त हा गोळा असा मऊसूद मळून घेतलेला आहे. तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे आपण जितकी उकड छान मळून घेईल तितकंच आपली पारी मस्त तयार होते आणि वळताना आपल्याला तकलीफ होत नाही ती पारी. आणि आपले मोदक पण मऊसूद होतात. त्यामुळं हे पीठ आपण एकदम मस्त लोटण्यासारखं मऊसूद असं मळून घ्यायचं. तुम्ही पाहू शकाल आपलं पीठ कसं मस्त असं छान मळलं गेलं आहे. आपलं हे पीठ मळलं गेलं का नाही ते कसं बघायचं, त्यातलं एक मी इथं छोटासा असा एक गोळा काढून घ्यायचा. असं हातावर त्याचं प्रेस करायचं त्याला आणि थोडीशी पारी करून बघायची. या पारीला कडाने पारी वळताना कडाला भेगा जात नाही किंवा चिरा पडत नाही ना, ते बघायचं. आपल्या पारीला भेगा पडल्याने किंवा चिरा पण गेला नाही म्हणजे आपलं हे पीठ परफेक्ट असं मळून तयार झालेलं आहे. तुमचं जर याला चिरा जात असेल तर पुन्हा 2 ते 3-4 मिनटं आपण हे पीठ पुन्हा मळून घ्यायचं म्हणजे ते परफेक्ट तयार होतं. आता हे पीठ मी पुन्हा एकदा 5-6 मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवून देत आहे. मोदक करण्यासाठी आपले सारण थंड झालेले आहे. आता आपण मोदक वळायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं एक चाळणी घेतलेली आहे.
त्यात एक केळीचं पान घेतलेले आहे. तुमच्याकडे जर केळीचं पान नसेल तर आपल्याकडे जर सुती कापड असतं ना, ते असं भिजवून घ्यायचं आणि घट्ट पिळून घ्यायचं आणि ते ठेवलं तरी चालेल. आता इथं मी या केळीच्या पानाला थोडंसं तूप लावून घेत आहे. म्हणजे आपले मोदक असे खाली त्याला चिटकणार नाही. शक्यतो चिटकत नाहीच, पण तूप घातल्यामुळं त्याची चव मस्त छान होते आणि खाली चिटकत पण नाही. मोदक वळण्यासाठी आता इथं आपण थोडंसं गोळा काढून घेऊया पिठाचा. हाताला थोडंसं तूप लावून घेऊया. आणि पुरणपोळी करताना आपण जशी खोलगट वाटी तयार करतो त्या पद्धतीने आपण इथं पारी तयार करून घेऊया. मध्यभागी थोडीशी जाड आणि कडाने अशी पातळ करून घेऊया, म्हणजे आपले मोदक फुटणार नाही. छान अशी आपली पारी वळली जात आहे आणि दिसते पण खूप छान. दूध घातल्यामुळं आपल्या पिठाला असा मस्त पांढरा शुभ्र कलर आलेला आहे. तळहातासारखी मी मस्त अशी पारी तयार करून घेतलेली आहे आणि आपण पुरणपोळी करतो ना त्या पद्धतीने आता इथे मी अंगठा आणि अंगठ्या शेजारच्या बोटाने त्याला कळ्या पाडून घेत आहे, पाकळ्या तयार करून घेत आहे. अंगठा आणि अंगठ्याच्या शेजारच्या बोटाने खालून अशी त्याला चिमटीने दाबून अशा पाकळ्या बनवून घेत आहे. मस्त असं अंगठा आणि अंगठ्या शेजारच्या बोटचा वापर करून आपण अशा छान त्याच्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या, म्हणजे कळ्या पाडून घ्यायच्या. डायरेक्ट खाली बसून अशी चिमटीने ते पीठ असं दाबत दाबत वरती न्यायचं, म्हणजे आपल्या पाकळ्या छान अशा तयार होत्या. तुम्ही बघू शकता आपल्या मस्त अशा कळ्या तयार झालेल्या आहे. यात आपण सारण घालून घेऊया. आणि हे कळ्या एकमेकांना अशा दुमडून घेऊया. जोडून घ्यायच्या शेजारच्या कळ्या आणि एका बाजूने असं झुकवत त्याला अलगद हाताने असं पॅक करून घ्यायचं. आणि वरचं टोक बंद करायचं. तुम्ही बघू शकता आपल्या मोदकाला किती छान अशा कळ्या पडलेल्या आहेत. आता आपण थोडंसं चमच्याच्या मदतीने याला असं कळ्यांना असं थोडंसं सुट्ट करून घ्यायचं, म्हणजे त्या वाफवल्यानंतर छान दिसतील. याच पद्धतीने मी तुम्हाला हातावर जर करून नसेल घ्यायचं तर पोळपाटावर लाटून पण तुम्ही मोदक तयार करू शकता. तुम्हाला मी एक मोदक पोळपाटावर लाटून दाखवते. याच्यातला एक पिठाचा गोळा घेऊन
असं पोळपाटावर मस्त असं लाटून घ्यायचा. अलगद हाताने लाटायचा, नाही तर ती पारी खाली चिटकून जाईल पोळपाटावर. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही लाटायची, मध्यम पारी लाटून घ्यायची. आपली पारी लाटून तयार आहे. अंगठा आणि अंगठ्या शेजारच्या बोटाने मस्त अशी चिमटीने ह्याला पाकळ्या काढून घ्यायच्या, मगाशी सांगितल्याप्रमाणे. टॅक शेवटपर्यंत असं दाबून घ्यायचं. मधून अधून पिठाचा वापर करायचा चिटकत असेल तर. या पद्धतीने सर्व अशा कळ्या पाडून घ्यायच्या. मस्त आपली अशी वाटी तयार झालेली आहे. सारण घालून घ्यायचे. आणि पुन्हा या दोन दोन कळ्या अशा एकमेकाला जोडत एका बाजूने हे मोदक असं कळ्या झुकून घ्यायच्या सगळ्या. आणि अलगद हाताने या सर्व कळ्या अशा जोडून घ्यायच्या. छान असं आपल्या मोदकाला मस्त कळ्या पडलेल्या आहे. आपला मोदक तयार आहे. याच पद्धतीने मी सर्व मोदक आता तयार करून घेणार आहे. आपले मोदक बनवून तयार आहे. मी इथं ते मोदक चाळणीत ठेवलेले आहे. आता आपण एका पातेल्यात पाणी घेतलेले आहे. त्या पाण्याला मस्त अशी खळखळ उकळी आलेली आहे. आणि मी हे मोदक वाफवण्यासाठी 10 ते 12 मिनटं ठेवून देत आहे. झाकण ठेवते आणि 10 मिनटं आपण हे मोदक छान असे वाफवून घेऊ. मोदक जास्त वाफवण्याची काहीच गरज नाही. 10 ते 12 मिनटात छान असे आपले मोदक वाफवून तयार होतात. 10 मिनटं झालेली. आपले मोदक मस्त वाफवून तयार आहे. गॅस बंद करूया आणि 6 ते 7 मिनटासाठी असंच वाफेवर ठेवून देऊ. आपले मोदक पांढरे शुभ्र असे बनवून तयार आहे. माझ्या ही रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.